सो गाईज गुड मॉर्निंग. तर आता बघू शकता सकाळचे किती वाजले, 5:15. आणि मी उठली होती म्हणजे पाणी वगैरे भरलं आणि हाच टायमिंग आहे माझा उठायचा. ॲक्च्युली पाणी वगैरे भरलं सकाळी तर त्यामुळे. तर मी रात्री जेवण वगैरे काय केलं नव्हतं, तर म्हणून मला लागली भूक आता खूप म्हणजे खूप जोरात भूक लागली. सो आता मी ब्रश वगैरे करून आता मी दूध आहे फ्रीजमध्ये, दूध प्यायची इच्छा तर अजिबात नाही आहे. रात्री मी फक्त चाय बिस्किट खाल्लं होतं आणि झोपली होती. मी म्हटलं ठीक आहे, एवढं काय मला भूक वगैरे लागणार नाही. पण आता मला खूप भूक लागली, खूप म्हणजे मला उठायला येत नव्हतं झोपेचं, एवढी भूक लागली. सो आता मी पटकन ब्रश करते आणि मॅगी बनवते. सो चला मॅगी बनवूया आपण आणि ब्रश करते. सो गाईज मी ब्रश करत होती. ब्रश करायच्या आधी मॅगी ठेवली होती आणि मग ब्रश करायला वॉशरूममध्ये गेले आणि तोंड वगैरे फ्रेश वगैरे झाले. तर बघू शकता एका पद्धतशीर मॅगीची वाट लागली छान अशी. बाई काय माझ्याकडं, एक मिनटं मी लाईट लावते. छोटे पातेल्यावरती होते त्यामुळं मी काय केलं, म्हटलं जे आहे ते मोठ्या पातेल्यामध्ये टाकावं आणि पटकन बनवून खावी. पद्धतशीर तुम्हाला दाखवते मी. खाली मॅगी चिटकलेली आहे, बघू शकता. दाखव, हे बघा अशा प्रकारे मॅगी खाली चिटकलेली आहे. काय काय अर्थ काय आहे जीवनाचा? सगळी मॅगी चिटकली, खायचं कसं, काय करायचं कसं? स्वतःसाठी एक मॅगी बनवून नीट आपण खाऊ शकत नाही. लाईफमध्ये वरी कधी जायचं मला तर पॉसिबल नाही. सो चला आपली मॅगी येते सर्व करून. सो फायनली आपली मॅगी रेडी आहे. सो चलो. मॅगी बनवता बनवता मला तर वाटते 6 वाजले असते. 5:45 झाले म्हणजे 5:83 मॅगी रेडी झाली. एवढ्यामध्ये दुसरं कोण बाई असते तर तिने मस्तपैकी स्वतःसाठी काहीतरी छान असं बनवून खाल्लं असतं, पण नाही, आपल्या अंगात जर बेस्ट्रा. सो चला मी मॅगी खाते. बाय. सो चला मस्त मॅगी वगैरे खाल्ली. 6 वाजलेत. आदिराजला क्लासला जायचं आहे, साहेबांना ड्युटीला जायचं आहे. सो मला उठायचं आहे लवकर 7 वाजता. तर आता 6 वाजलेत. 1 तास झोपून घेते, मस्त आराम करून घेते. त्यानंतर दोघांचं आवरायचं आहे, माझं आवरायचं, ओवीचं आवरायचं, मग दिवसभराचा रुटीन चालू. सो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. सो बाय. आता 1 तास मस्त आराम करते, छान छोटी छोटीच भूक गायब. सो बाय. ब्लॉग इथंच एंड करते.